नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात। डिजिटल न्यायावर विशेष भर। संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे, तहसीलदार गणेश जाधव यांचे आवाहन। वृत्त संकलन प्रतिनिधी भगवान आचारी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर। डिजिटल युगात ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणे ही काळाची गरज आहे। एफिशियंट अँड स्पीडी डिस्पोजल थ्रू डिजिटल जस्टिस या संकल्पनेनुसार ग्राहकांना जलद न्याय मिळणे आता सुलभ झाले आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा सकारात्मक फायदा घेत तालुक्यातील तरुण पिढीने उच्च शिक्षणाकडे वळावे, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश जाधव यांनी केले। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार मार्च 15 रोजी जागतिक ग्राहक दिन निमित्त त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तहसीलदार जाधव बोलत होते। यावर्षी शासनाने निश्चित केलेल्या डिजिटल जस्टिस या संकल्पनेवर आधारित ॲडव्होकेट नवनाथ चव्हाण यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले। ग्राहक संरक्षण कायदा आणि स्पीडी जस्टिस, वेगवान न्याय या विषयावर बोलताना त्यांनी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करून ग्राहक आपल्या तक्रारींचे निवारण कसे करू शकतात याच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या। नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे नरेंद्र पेंडोळे, राजेंद्र पाठक, सुनीता भुतडा तसेच तालुका संघटक अमर सोनवणे आणि शुभम एखंडे यांनीही ग्राहकांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरूक केले। फसवणूक झाल्यास तक्रार कुठे आणि कशी करावी याबाबत त्यांनी मोलाचे सल्ले दिले। या कार्यक्रमास महसूल आणि पुरवठा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने जानकी कारे, नायब तहसीलदार, सुनील पवार, नायब तहसीलदार, नितीन मेधने, निवडणूक नायब तहसीलदार, प्रणाली फुल्लुके, पुरवठा निरीक्षण अधिकारी, खैरनार, पुरवठा निरीक्षक, निकिता बिन्नर व भाग्यश्री विघे, पुरवठा लिपिक या प्रसंगी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बारजगे यांनी केले। या उपक्रमामुळे तालुक्यातील ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांप्रती एक नवी जाणीव निर्माण झाली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।